आणि बातमी तुळजापुरात आहे, ज्या ठेकेदारांनी तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये दागिन्यांचा अपहार केलेला आहे त्याच ठेकेदारांवरती राज्य सरकारनं 1.25 कोटींची मेहरबानी केल्याचा आता उघड झालेला आहे। या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठानं सरकारला नोटीसही धाडली आहे। ठेकेदारावरचे आरोप सिद्ध झाल्यावरतीही त्याला इतकी मोठी रक्कम का दिली याचं उत्तर 2 आठवड्यात देण्याचे हे आदेश आहेत। त्यामुळे मंदिर संस्थांचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाचं धाबदण आणलंय। काँग्रेसचे आमदार असलेल्या एका माजी मंत्र्यानं तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांमागे तगादा लावून ठेकेदार बाळू सोनजी याला ही रक्कम मिळवून दिली होती। या सगळ्या व्यवहाराची माहिती देण्याचे आदेश आता कोर्टाच्या वतीनं दिले गेले आहेत। प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार असताना सुद्धा त्यामध्ये सीआयडीने एन्क्वायरी करून संबंधितावर ठपका ठेवला असताना, सीआयडी एन्क्वायरी करून त्याच्यामध्ये यांनी गैरकारभार प्रचंड प्रमाणात केलेला असताना असे अहवालामध्ये म्हणले असताना सुद्धा ही रक्कम परत देणं म्हणजे एक बेकायदेशीर कृत्य होतं। काल त्यांनी अहवाल सादर केला आणि त्या अहवालामध्ये अनेक राजकारणी लोकांविरुद्ध, अनेक सनदी अधिकाऱ्यांविरुद्ध, अनेक मंदिर प्रशासनाच्या व्यक्तींविरुद्ध ठपका ठेवण्यात आला आणि यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केलेला आहे, मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे असे स्पष्ट अहवालामध्ये म्हणलेलं आहे। उस्मानाबादमध्ये दत्ता बाळासाहेब देवकाते यांच्या नावे तक्रार आली होती, अवैध सावकारी करतात म्हणून। त्यांच्याकडे लायसन्स नाही आपलं, सावकारीचा परवाना, म्हणून त्यांच्याकडं आम्ही एक 7 लोकांची MLC देऊन आमचे सहायक निबंधक आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली टीम केली होती आणि त्यांनी काल त्यांच्या घराची झडती घेतली। तर या बाबतीतला FIR हे सगळं तयार झालं की आम्ही FIR दाखल करतो त्यांच्या विरुद्ध।